लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, अन्यथा 15 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा घेतला निर्णय। माजी सैनिक अनुरत वीर। मागील 11 महिन्यापासून माजी सैनिक अनुरत सोपानराव वीर हे बीड रेल्वे स्थानकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन उपोषण करत आलेले आहेत। त्यांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी 5 दिवस जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर आमरण उपोषण केलं असता त्यावेळी त्यांना खोटे आश्वासन देऊन वेळ मारून उडवाउडवी करून सांगितलं की तुमची मागणी आम्ही वरिष्ठ कार्यालयांना कळवू, परंतु अद्याप कसलीही त्यावर कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी 6 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न पाण्याचा पूर्णपणे त्याग करत कडक आमरण उपोषण केलं असता प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची कसलीच दखल घेतली नसून केंद्रीय रेल्वे मंत्रालय, मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय यांना तुमचा प्रस्ताव पाठवतो, परंतु पुढे काय झाले त्याचीही अद्याप काही समजलं नाही। म्हणून पुन्हा एकदा उद्घाटनापूर्वी मेजर अनुरत वीर यांनी संबंधित सर्व कार्यालयांना पत्र व्यवहार व पाठपुरावा कसून चालूच ठेवला असून दिनांक 17 सप्टेंबरचा औचित्य साधत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते बीड ते अहिल्यानगर दरम्यान रेल्वे प्रवासाला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याचा कार्यक्रम निश्चित असल्यामुळे मेजर अनुरत वीर यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। आर्या पार म्हणत 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असे नामफलक रेल्वे स्टेशनला लावण्यात यावा अशी त्यांनी यावेळी मागणी लावून धरली आहे। प्रशासनाने तशा पद्धतीचे काम लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं, अन्यथा दिनांक 15 सप्टेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी सैनिक अनुरत वीर यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। जय शिवराय, जय भीम। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड या नावासाठी गेले 11 महिन्यापासून सर्व समाज बांधव रस्त्यावर आंदोलन उपोषण करीत आहेत। या नावाला कुठल्याही समाजाचा विरोध नाही आणि 11 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो, परंतु ह्या सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड हे नाव देण्यासाठी टाळामळ करत आहे। जाणून बुजून जातीय द्वेषातून हे सरकार या नावाला विरोध करत आहे। म्हणून गेल्या 11 महिन्यापासून आम्ही या पूर्ण या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो। आम्ही भारताचे प्रधानमंत्री यांनाही निवेदन दिलेलं आहे, रेल्वे मंत्री केंद्र भारत सरकार यांनाही निवेदन दिलेले आहेत, वारंवार मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, यांनाही आम्ही पत्राद्वारे सगळं कळवलेलं आहे, परंतु हे जाणून बुजून ह्या नावाला विरोध करत आहात। म्हणून आता येत्या 17 तारखेला महाराष्ट्र मुक्ती दिनाच्या दिवशी या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करत आहेत। या उद्घाटनापूर्वी जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं नाही तर मी माजी सैनिक अनुरत वीर जिल्हा कार्यालयासमोर स्वतःचं आत्मदहन करणार आहे। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचं मला पत्र आलेलं आहे की आमचं काहीही नावासाठी विरोध नाही, परंतु आम्हाला महाराष्ट्र सरकारची एनओसी पाहिजे। मी हे लेटर जिल्हा कार्यालयामध्ये पण दिलेलं आहे। माननीय उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनाही दिले, परंतु हे जाणून बुजून हे नाव देण्यासाठी विरोध करत आहेत असं मला दिसत आहे। म्हणून आता एक शेवटचा टोकाचा एक सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे, आपण आता नाही तर कधी नाही, आपण सर्वजण रस्त्यावर उतरून, भले यात माझा जीव गेला तरी हरकत नाही, परंतु आपण या रस्त्यावर उतरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन नाव आलंच पाहिजे। म्हणून आता येत्या 15 तारखेला सकाळी मी जिल्हा कार्यालयासमोर आत्मदहन करत आहे। मी मेलो तरी हरकत नाही, परंतु आपण हे नाव द्यायचंच। जय भीम। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.